आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परफेक्ट मोंढ्यावरून फिटिंग कशी करायची। एकदम परफेक्ट येणार आहे आणि कमी वेळेमध्ये म्हणजे तुम्हाला कोणती तामझाम नाही, म्हणजे जास्त मोजायचं वगैरे जास्त माप टाकायची गरज नाही। फक्त मोंढ्यावर मोंढाची फिटिंग करायची आहे, ते पण एकदम स्टेप बाय स्टेप। आणि हे जे माझं जुनं ब्लाउज आहे मापाचं, हे जे मापाचं ब्लाउज आहे हे खूप जुनं आहे, त्याच्यामुळं मला थोडंसं एक अर्धा इंच मोंढा मोठा घ्यायचा आहे। छाती पण मला वाढून घ्यायची आहे, पण फक्त तुम्ही माप पाहायचे आहेत कसे टाकायचे ते। तर आपण हे स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया। तर आपण तुम्हाला दाखवते मोंढा मोजून, मोंढे कसे मोजायचे, पहिले वेळेस मोंढा कसा मोजायचा तर हे पाहू शकता। आता या ब्लाउजचा मोंढा आहे 8.5, आपल्याला ठेवायचा आहे 9, म्हणजे करेक्ट आपण हे 9 वर कट देणार आहोत मोंढ्याला। जुन्या ब्लाउजचा मोंढा आपण पाहिलाच आहे, तसाच आपल्याला याचा मोंढा आपण 9 वर द्यायचा आहे। आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सेंटर काढून घ्यायचा आहे ब्लाउजचं सेंटर। ब्लाउजचं सेंटर कसं काढतात, ब्लाउज हे पाठीमागचा भाग एकावर एक ठेवायचा आणि इथं मात्र असा खून करून घ्यायची इथं, आणि काज बटन पट्टी वाढीव आहे ती वाढून ठेवायची आहे। आणि या प्रकारे तुम्हाला असं व्यवस्थित हे सुईचं शिवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे आतून टाकायचे आहे, म्हणजे ओव्हरलॉक करायची गरज नाही। हे आतून आणि फिनिशिंग पण खूप छान येते, त्यासाठी तुम्हाला या प्रकारे आतून टाकायचं आहे। आणि इतकी सोपी फिटिंग आहे ही मोंढ्यावरची फिटिंग, म्हणजे तुम्हाला जास्त काहीच मोजायची गरज नाही पडत, तुमचा वेळ जात नाही। परफेक्ट आता आपण जिथं खून केलेली आहे इथं खून केलेली आहे आणि इथं बरोबर ठेवायचं, आणि हे असं या प्रकारे आपल्याला इतकी सोपी फिटिंग आहे। बरेच जण वेगवेगळ्या प्रकारची फिटिंग करतात, मला ही खूप सोपी वाटते म्हणून मी याच प्रकारे फिटिंग करते। आता हे शोल्डर आहे ते आपण असं एकावर एक ठेवायचं आणि जोडून पाहायचं या प्रकारे। आणि हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कटिंग करायचा। आणि आता आपण जसं जुन्या ब्लाउजचं शोल्डर मोजलं होतं तसंच आपण ह्या नवीन ब्लाउजचं शोल्डर मोजायचं। इथं टेप ठेवायचा, या साईडने दाखवते पांढऱ्या साईडने, हे पाहू शकता इथं टेप ठेवायचा आणि जास्त मोंढा ओढायचा नाही, नाहीतर ब्लाउज फाकल्या जातं आणि तुम्हाला छाती कमी पडेल। अगदी हलक्या हाताने मोजून घ्यायचं, नाहीतर जर मोंढा जर फाकला तर तुमचा मोंढा कमी पडेल। तर आपण हे असं इथं हे इथं कट दिलेला आहे। आता ह्या कट पासून, आता हा कट आहे, हा पहिला कट आहे, या पहिल्या कटला सोडायचं आणि हे दुसऱ्या कटला ठेवायचं। तर पाहू शकता या कट पासून सोडायचं आणि या कटला ठेवायचं। मला छाती पाहिजे आहे 43 इंच, राईट आपली 43 आलेली आहे, छाती 43। आता छाती कशी मोजतात, जुन्या ब्लाउजचं मोजतात कसं, तर हे पाहू शकता, हे जे काजपट्टी आहे त्याला पकडायचं आणि या प्रकारे मोजायचं मोंढ्यापासून ह्या मोंढ्यापर्यंत, ह्या मोंढ्यापासून यापर्यंत। तर याची आहे 40 छाती, आपल्याला 3 इंच वाढून ठेवायचं आहे, कारण हे ब्लाउज खूप जुनं आहे, 7-8 वर्षाचं ब्लाउज आहे। हे माझ्याकडेच असतं, कारण आता मी सध्या पुण्यात आहे, नांदेडवरून ब्लाउज येतात, पण ह्या ब्लाउजवर मी मापाला ठेवून घेतलेलं आहे। तर आता ते वजन वाढत वाढत गेलेलं आहे, त्याच्यामुळे छाती आपण कंबर आणि छाती वाढून ठेवायचं आहे। तर आपल्याला हे
3 इंच आपण छाती वाढून ठेवलेली आहे। तर या प्रकारे मोजायचं आहे जुनं ब्लाऊज आणि नवीन कसं मोजलंय ते पण तुम्ही पाहिलेलं आहे। आता आपण मोजायचं आहे कंबर। एकदम सोपी पद्धत आहे, पाहू शकता। तर याची कंबर आलेली आहे 32, आपल्याला ठेवायची आहे 34। कंबर किती ठेवायची आहे? 34 इंच। तर आता आपण हे कंबर मोजून घ्यायची आहे। किती ठेवायचे आहे आपल्याला? 34। तर आपण ठेवणार आहोत 8.5 इंच। करेक्ट ठेवायचे 8.5, कारण आपली छाती परफेक्ट आलेली आहे। आता ब्लाऊज कसं मोजायचं आणि छाती कशी मोजायची हे पण तुम्हाला दाखवलेले आहे खूप सोप्या पद्धतीने। आता आपण लावून घेऊया बाही। खूप कमी वेळेमध्ये ही फिटिंग होते, नक्की ट्राय करा। आणि नेहमी ब्लाऊजची बाही जोडताना सेंटर पासून जोडायची, म्हणजे कमी जास्त होत नाही। या प्रकारे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे परफेक्ट। तर इतकी सोपी आहे फिटिंग। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशी आहे मुंढ्यावरून फिटिंग परफेक्ट। ट्राय करा आणि नक्की कमेंट्स करून सांगा। आणि यामध्ये सुद्धा कसं आहे, जर तुमची छाती मुंडा तुम्ही बरोबर केला आणि छाती तुमची जर वाढत असेल तर तुम्हाला मुंडा थोडासा कट करावा लागतो, म्हणजे छाती कमी होते। जर छाती जर वाढलेली असेल, परत एकदा सांगते, छाती जर आपण मुंडा कट केला, फिक्स मुंडा कट केला आणि छाती मात्र वाढत असेल तर मुंडा थोडासा छाटून घ्यायचा, म्हणजे छाती कमी होती। ही ट्रिक्स वापरायची आणि ब्लाऊज म्हणजे छाती आपण बरोबर करायची। आणि समज आता छाती पण बरोबर आहे पण आपला मुंडा कमी पडतोय, तर थोडासा मुंडा छाटून घ्यायचा, पण शक्यतो कमी पडतच नाही, कारण आपण मोजून घेतलेला असतो। कधीच ब्लाऊज मुंड्यात अटकत नाही, फिट्ट होत नाही। या प्रकारे तुम्ही जर मोजून घेतलं तर वर ब्लाऊज वर चढायला त्रास होत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही मुंडा जर मोजून घेतला तर ब्लाऊज तुमचं एकदम परफेक्ट येतं आणि कमी वेळेत होतं, फिटिंग पटकन होती। बाही जोडताना शिलाई बरोबर अर्धा इंच ठेवायची आहे मार्जिन, म्हणजे कधीच उकलत नाही। शिलाई वाटतं जास्त मार्जिन आहे, पण अजिबात तसं काही होत नाही। आणि कटिंग करतानाच आपण म्हणजे ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला मार्जिन मात्र थोडीशी जास्त ठेवायची। कटोरीला असेल, बाही जोडताना असेल, म्हणजे ब्लाऊज उकलत नाही।
तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं ब्लाऊज फिटिंग करू शकता। आता डायरेक्ट आपण हे असं उलटं करायचं आणि ही टीप आतून घ्यायची आणि हे चेक करायचं आपलं बरोबर येतंय की नाही। जर बाही जर वाढत असेल तर या साईडला थोडंसं मारायचं, म्हणजे बाही एकदम परफेक्ट येऊन जाते, कमी जास्त होत नाही। आणि जिथून आपण खालून खून केलेली आहे 8.5 वर, तिथून बरोबर घ्यायचं। आता आपल्याला दंड घेत ठेवायचा आहे 7.5 इंच, बरोबर 7.5 वर आपण ही ठेवायचं आहे मार्किंग। या पद्धतीने जर ब्लाऊज शिवलं म्हणजे फिटिंग केली तर बरोबर तुमचं येऊन म्हणजे ही सरळ फिटिंग येऊन जाते, वाकडं तिकडं होत नाही, शिलाईवर शिलाई येते, मुंढ्यात सुद्धा शिलाईवर शिलाई येते। या प्रकारे दंडगीर मोजून घ्यायचा। आता पाहू शकता आपल्या इथं मात्र हे बघा, बाही जोडताना हे एकदम 1/2 इंच शिलाई आपली वाढलेली आहे। तर आपण काय करायचं, हे मशीनचं वापस घ्यायचं आणि हे आपण पुन्हा एकदा एक टीप मारून घ्यायची। जी आपलं 1/2 इंच शिलाई वाढलेली आहे ती आपल्याला कमी करायची, ती या प्रकारे करायची। तर ही होती परफेक्ट अशी फिटिंग, पाहू शकता एकदम एकावर एक शिलाई। परफेक्ट अशी शिलाई, कमी जास्त अजिबात होत नाही आणि पटकन एकदम ब्लाऊज तयार होतं। तर ही होती आजची आपली फिटिंगची सोप्यात सोपी, खूप सोप्यात सोपी फिटिंगची पद्धत। तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज एकदम कमी वेळेमध्ये शिवता येईल। आणि ही होतं आपलं हे आजचं डिझाईन, बाही डिझाईन। तर पाहू शकता या डिझाईनचा फोटो अपलोड केलेला आहे, म्हणजे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन चेक करू शकता। तर हे खूप छान असं आपण हे बो दिलेलं आहे, इथं बो दिलेला आहे, खूप मॅचिंग असं केलेलं आहे ब्लाऊज। पाहू शकता पाठीला बो दिलेला आहे आणि हाताला बो दिलेला आहे आणि काठाचा उपयोग मात्र आपण या प्रकारे केलेला आहे, पाहू शकता। आणि हा वन साइड काठ होता त्याच्यामुळे या काठाचा उपयोग आपण अशा प्रकारे केलेला आहे।
खूप छान पद्धतीने हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.